बादशाह अकबर आपल्या दरबारात बसले होते. आज त्यांना काहीतरी नवीन करण्याची इच्छा झाली. त्यांनी दरबारातील मंत्र्यांना आणि सरदारांना बोलावले. अकबर म्हणाले, मला माझ्या राज्यातील सर्वात हुशार व्यक्तीला शोधायचे आहे. त्यासाठी मी एक स्पर्धा आयोजित करत आहे. जो कोणी माझ्या प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर देईल तो जिंकणार. सर्व दरबारी खूप उत्साही झाले. प्रत्येकाला वाटले की तोच हुशार आहे. ते आपापसात कुजबुजू लागले आणि विचार करू लागले की बादशाह कोणता प्रश्न विचारतील. अकबरने गंभीर चेहऱ्याने प्रश्न विचारला, जगातील सर्वात वेगवान गोष्ट कोणती आहे? सर्व दरबारी आपापल्या जागी उठले. कोणी घोडा म्हणाले, कोणी पक्षी म्हणाले, तर कोणी वारा. प्रत्येकाने आपापल्या मते उत्तर दिले, पण बिरबल शांतपणे बसले होते. अकबरने बिरबलकडे पाहिले आणि विचारले, बिरबल, तुम्ही काहीच का बोलत नाही? तुम्हाला काय वाटतं? बिरबल हसले आणि म्हणाले, महाराज, जगातील सगळ्यात वेगवान गोष्ट विचार आहे. हे ऐकून सर्व दरबारी हसले. एक मंत्री म्हणाले, विचार तो कसा काय सर्वात वेगवान असू शकतो? बिरबल म्हणाले, महाराज, एका क्षणात आपला विचार दिल्लीहून आग्र्याला जाऊ शकतो किंवा अगदी चंद्रावरही जाऊ शकतो. घोडा पक्षी असे करू शकत नाही. बिरबलचे उत्तर ऐकून अकबर खूप खुश झाले. त्यांनी बिरबलची प्रशंसा केली आणि म्हणाले, तुमच्यासारखा हुशार कोणी नाही.